उपसभापती महोदय पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय, त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. अतिशय गंभीर प्रकार आहे, परंतु नाही, एक मिनिट, मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली, तेवढ्यावरतीच मी थांबले नाही आहे. तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. हेमंत पाटलांनी सांगितलं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत. तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचं आहे का असं मी विचारते. पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल तर. चला, त्यांना बोलू द्या, सामंत साहेबांना बोलू दे. सन्माननीय नाईक साहेब तुम्ही बोला. सन्माननीय नाही, ते झालं की ते बोलतील. नाही, मी सर्व मंत्र्यांना हा, पण ते उभं राहून सांगायचं असतं नाईक साहेब. हो, काय काय घडलं ह्याचं विवेचन सन्माननीय सर्व सदस्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण निर्देश दिलेले आहेत, त्यामध्ये बाब असे की ज्या आजवरच्या सभागृहाच्या प्रथा परंपरेप्रमाणे ज्या निर्देशाचं जे काय होईल त्या पद्धतीने व्हावं असं माझं म्हणणं आहे. आता फक्त मी सदस्यांना बोलायला देणार आहे, पण माझी तुम्हाला विनंती आहे की मी जो एकदा निर्णय जाहीर केला आहे त्याला परत काहीतरी फाटे फुटतील असं तुमच्याकडून भाष्य होता कामा नये. त्यातली तपशील असेल, माहिती असेल, बोला. नाही, ती माहिती जरूर सांगा, रेकॉर्डवर घ्या सगळी माहिती. परंतु आता एकदा मी निर्देश दिलेले आहेत, निर्णय दिलेला आहे. सामंत साहेबांनी ते निर्देश स्वीकारलेत असं सांगितलंय का? सन्माननीय उपसभापती महोदयांनी जो निर्देश दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन शासन करेल. धन्यवाद. चला, आता आबा बोला. हा बोला, मग श्री मकरंद पाटील साहेब. सन्माननीय सभापती महोदया, देते खोडके आणि परवा सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी घटना घडली ही खरं तर या महाराष्ट्राच्या राजकीय एकूणच विषयाला कलंक देणारी ही घटना घडली. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीनं प्रशासन सातारा जिल्ह्यामध्ये वागलं, अक्षरशः म्हणजे ज्या आमच्या महिला सदस्य होत्या त्या महिला सदस्यांच्या रूमची झडती घ्यायला 10 पोलीस गाड्या आणि प्रत्येक महिला सदस्यांच्या रूमच्या झडती घेऊन अक्षरशः त्यांना जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केला. मगाशी शंभूराज देसाईंनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की पहिला गुन्हा दाखल झाला. पहिला गुन्हा ज्या व्यक्ती म्हणजे जी विक्टीम होती ती विक्टीम स्वतः पोलीस स्टेशनला, महाबळेश्वर आणि वाई पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये कुठलीही जोर जबरदस्ती झालेली नाही, मी स्वखुशीनं माझ्या पक्षाच्या सदस्यांच्या सोबत मी आहे, हे स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून सभापती महोदया त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा
म्हणजे 5:30ला पहाटे आम्ही त्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला वाईला जाऊन जबाब दिला आणि पुन्हा 6:15ला नवीन गुन्हा त्याच व्यक्तीच्या संदर्भामध्ये दाखल केला गेला. अशा पद्धतीनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासन वागलं. अक्षरशः आम्ही मंत्री दोघं असताना सुद्धा म्हणजे एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं की आपण एखादा आरोपी असला तर आपण त्याला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण भारतीय संविधानानं ही दिलेला मतदानाचा हक्क आहे. त्या हक्कापासून जाणीवपूर्वक लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली. त्यामुळं माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित प्रशासनावर आपण कडक कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं, अशा पद्धतीची मी मागणी या निवेदनाच्या निमित्तानं करतो. माननीय मंत्री महोदय, मला एक विचारायचं आहे, याची CCTV फुटेज असेल त्यांच्याकडे तर ते प्रिझर्व करण्याच्यासाठी पण मी निर्देश देते आता, कारण ते नंतर आपण द्या, CCTV कॅमेरे कारण कदाचित ते डिलीट सुद्धा केलं जाण्याची शक्यता आहे. पण मीडियाकडे आहेत, मीडियाकडचे आहेत. नाही, आज मीडिया नव्हता. मीडिया बोलतात त्याला एक ॲडिशन करतो. त्याच दिवशी मतदान प्रक्रिया झाल्या 2 आमच्या सन्माननीय सदस्यांनी पत्र दिलेलं आहे. जिल्हा परिषदची इमारत आहे ती, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना की तुमच्या परिसरातलं CCTVचं फुटेज सगळं आम्हाला त्या दिवशीचं द्या आणि दुसरं ज्या सभागृहामध्ये मतदान होतं त्याचे कस्टोडियन त्या कालावधीपुरते जिल्हाधिकारी होते. एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले की निवडणूक प्रक्रियेमधलं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे द्या. दोन्ही अर्ज आमच्या ऑन रेकॉर्ड आहेत त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता. त्यामुळं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. तोंडी ते आम्हाला म्हटले तास देतो, पण आबा म्हणताय, मान्य आबा म्हणतायत तसं ते काय डिलीट करतील, काय एडिट करतील, काय करतील सांगता येत नाही. आपण निर्देश द्यावेत दोघा नाही की ते राखून ठेवा म्हणून. ठीक आहे. सातारा जिल्हाधिकारी आणखीन कोणाकडे दिले तुम्ही? दुसरं जिल्हा परिषद सीओकडे. तर जिल्हाधिकारी आणि सातारा जिल्हा परिषदेचे CEO यांना जे विनंती केलेली आहे संबंधितांनी, प्रत्येकाचा अधिकार आहे कारण CCTVचं फुटेज मिळणं, ते काही गुप्त कारवाई कुठली नव्हती, तर त्या पद्धतीने ते सुरक्षित राहतील की नाही हे बघावं जिल्हाधिकाऱ्यांनी, आणि विभागीय आयुक्त पुणे यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालावं. कोडके. आत्ता हेमंत पाटील साहेब, शंभूराज देसाई साहेब, पाटील साहेब, विक्रमजी काळे यांनी जो विषय मांडलेला आहे हा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी राजकीय आमचे वेगवेगळे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही जे करतो ते करणं अपेक्षित आहे, परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा जो तिथं याला बंदोबस्ताची जबाबदारी आहे, ज्याला घटनेनं दिलेले अधिकार ते व्यवस्थित पाळायचे आहे, तो जर स्वतःहून एखाद्या सरकारच्या कोणाच्या सांगण्यानुसार जर तिथं पार्टी होत असेल तर याच्या एवढी दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रात कधीच घडू शकत नाही. आणि जे SP किंवा ज्या अधिकाऱ्यांनी जे काही केलेलं आहे यांच्यावर जर शासन झालं नाही तर हा महाराष्ट्रामध्ये याच्यानंतर कायदा सुव्यवस्था राहणारच नाही. कारण की त्यांना असं वाटतील की बा आम्हाला आमच्या पाठीमागं कोणीतरी आहे, त्याच्यामुळं पूर्ण राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल आणि याचे पडसाद पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक वेळेस घडत जातील. त्यामुळं आज काय घडलं, कोण व्यक्ती होता, याच्यापेक्षा राज्याला मेसेज, या शासकीय अधिकाऱ्याला मेसेज देण्यासाठी, पोलिसांना मेसेज देण्यासाठी जी मागणी आता मंत्री महोदयांनी केलेली आहे, न्यायालयीन चौकशी सिटिंग जजच्या मार्फत न्यायालयीन चौकशी करणं गरजेचं आहे. कारण की हा तुम्हाला पूर्ण प्रशासनाला, राज्यातल्या प्रशासनाला मेसेज देणं गरजेचं आहे. कारण की याच्यातून काय होईल, उद्या राजकारणात काय होईल तो भाग वेगळा, परंतु जे राज्य आपलं प्रशासकीय राज्य म्हणून पुऱ्या देशामध्ये ज्याचा नावलौकिक आहे त्या राज्याचा नावलौकिकपणा कमी होईल आणि
जी आज सिस्टीम डेव्हलप झालेली आहे ती सिस्टीम राजकीय प्रशासकीय सिस्टीम कुठं ना कुठं कोलॅप्स व्हायला यामुळं हातभार लागणार आहे. म्हणून आपण जे आदेश दिलेले आहे ते तंतोतंत पाळल्या गेले पाहिजे. याचं सुद्धा आपण न्यायालयीन चौकशीचं आपण बोलले नाही, परंतु सस्पेन्शनचं बोललेलं आहे. परंतु सिटिंग जजच्या मार्फत न्यायालयीन चौकशी झाल्याशिवाय ह्या राज्यात पूर्ण अधिकाऱ्याला, मग तो पोलीस अधिकारी असू द्या, तो प्रशासकीय अधिकारी असू द्या, IAS ऑफिसर असू द्या किंवा सेक्रेटरी असू द्या, त्यांना एवढं पार्टी होणं गरजेचं नाही. त्यांना समजलं पाहिजे की आपण पार्टी झालं नाही पाहिजे, कारण की आम्ही आमचे भेदभाव आमची लढाई लढू, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्यादेमध्ये काम करणं अपेक्षित आहे. हे माझं सांगणं. मनीषा काय आता शेवटी झालं, आता बरीच झाली तरी आपण नंतर 97 घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. म्हणजे आज इतक्या निवडणुका आपण देशामध्ये पाहतो, महाराष्ट्रामध्ये गेले 2 वर्ष सतत निवडणुका आपण पाहतोय, परंतु अशा पद्धतीनं 2-2 मंत्री तिकडे आहेत आणि त्यांच्यावर हल्ला होणं पोलिसांच्या उपस्थित पोलिसांच्या मार्फतच, हे कधीच महाराष्ट्रात, म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकतेय की पोलीसच मंत्र्यांना धक्काबुक्की करतायत. सभापती महोदय, आपण निर्देश तर दिलेले आहेत, SP आहेत, त्यांना बडतर्फ केलंच पाहिजे, प्रश्नच नाही. परंतु जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची सुद्धा तिथून तात्काळ बदली केली पाहिजे, कारण याची न्यायालयीन चौकशी व्हायची असेल तर ज्या ज्या लोकांनी हे सगळं घडवून आणलंय, खरं तर जिल्हाधिकारी असतील, CO असतील किंवा SP असतील, यांचं काम प्रथम हे आहे की निवडणूक सुरळीत पाडण्यात यावी. तिकडे त्यांना जर त्यांनी सगळं कंट्रोल करण्यात, हे त्यांचं टोटल फेल्युअर आहे. आणि मंत्र्यांच्या अंगाला हात लावणं हे तर महाराष्ट्रात मी पहिल्यांदाच ऐकतेय. हे अतिशय निंदनीय आहे. याची आपण दखल घेतलेलीच आहे, शासनाने दखल घेतली आहे. परंतु ज्येष्ठ मंत्री इकडे आहेत, उदय सामंतजी पण आहेत, गणेश नाईक आहेत, परंतु मला असं वाटतं की शासनाने आजच्या आज आपण दिलेल्या निर्देशांचं पालन करावं, एवढंच मी बोलते. धन्यवाद. आता मी एक आहे गोरे साहेब, तुम्ही बोला, पण मी जे निर्देश दिलेत त्याच्याबद्दल तुमचं काही वेगळं मत असेल तरी मांडा, पण त्याच्या पलीकडे एकदा सभापतींनी रुलिंग दिल्यावरती तो निर्णय बदलता येत नसतो. मी फक्त आपल्या माहितीस्तव सांगते. बोला. आता अध्यक्ष सभापती महोदया, मी काय बोलणार आहे याच्या अगोदर आपणच सांगताय की मी काय बोलणार मी आहे. सगळ्या सदस्यांना सांगितलं. माझी सभागृहाला माझी विनंती आहे की या सभागृहामध्ये आता जी चर्चा चालू आहे, या चर्चेच्या अनुषंगानं सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा चालू झाली आणि आपण काय निर्देश दिले. सभापती महोदय, आपण सभागृहाचे सर्वोच्च स्थानी बसलेलो आहात. आपण जो निर्देश दिला तो आपला अधिकार आहे, पण तो निर्देश देण्या अगोदर आपण वस्तुस्थितीची माहिती घेणं हे तितकंच गरजेचं आहे. ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सातारा जिल्ह्यामध्ये झाल्या आणि जी वस्तुस्थिती इथं सांगायचा प्रयत्न या ठिकाणी सभापती महोदया झाला, ती वस्तुस्थिती पहिली आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक चालू असताना ज्या काय घडामोडी घडल्या त्या जिल्हा स्तरावर झालेल्या घडामोडी आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. ज्या सदस्याचं अपहरण झालं, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झाला, तो सदस्य राष्ट्रवादीचा आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो त्या सदस्याचा मुलगा, तो राष्ट्रवादीचा आहे. गुन्हा कुणी दाखल केला त्याचा तपास कुणी करायचा, तो पोलिसांनी करायचा. त्याचा तपास होण्याची आवश्यकता आहे का? आता आहे. असं असताना जिल्हा परिषदेची निवडणूक चालू झाली. सकाळी 10:30 वाजता जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये निवडणूक चालू असताना जिल्हा परिषद सदस्य सोडून अन्य कुणी त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रिमायसेसमध्ये गेलं नाही पाहिजे. आपण कायदा सुव्यवस्था आपण बघतो, निवडणुकीच्या अनुषंगानं काय नियम घालून दिलेले आहेत ते आपल्याला माहिती आहे. आणि ते नियम कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी वेगळे नियम नाहीत. कोण मंत्री असले म्हणून वेगळा नियम नाही, कोण आमदार असला म्हणून वेगळा नियम नाही. निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना निवडणुकीच्या प्रक्रियापासून जिल्हा परिषदेमध्ये जी निवडणूक प्रक्रिया चालू होती, जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश होते की कुणी त्या ठिकाणी यायचं नाही, जिल्हा परिषद सदस्य सोडून कुणी येऊ नये आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी यावं. ही निवडणूक चालू असताना जिल्हा परिषदेमध्ये आपण बघितलं काय परिस्थिती झाली. जिल्हा परिषदेचं पोलीस उभे असताना गेट तोडून माणसं आत गेली. माणसं आत गेली नाही, 3-4 हजार लोक त्या जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये निवडणूक चालू असताना होती. ही कोणी नेली लोक?
ही परिस्थिती कुणी निर्माण केली याची माहिती सभापती महोदया घेतली पाहिजे ना. पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखायची आहे. पोलिसांच्यावर कारवाई केली, चुकीचं असेल तर कारवाई झाली पाहिजे. परंतु कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी आहे कुणाची? नाही, गोरे सरकारचे. सभापती महोदय ऐकून तर घ्या, ऐकून घ्या ना. मी सांगतो ती परिस्थिती समजून घ्या. माझं म्हणणं मला मांडू द्या. बाकी तुम्ही जे निर्देश दिलेले आहेत तुम्ही सभागृहामध्ये ऐकून घेताय. माझाही मुद्दा आमचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना. मी एक मिनिट, मी एवढं स्पष्टीकरण आपल्याला सांगते एवढ्यासाठी की कसं झालं, मग त्याच्यात आधी कोण गेलं, नंतर कोण गेलं, याच्यापेक्षा ज्या प्रकाराने आपले मतदारांना सभागृहामध्ये पोलिसांनी उचलून नेलं, अटक केली, त्याबद्दलची त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली ती तशी नाही आहे असं तुमचं म्हणणं असेल तर चौकशीत पुढे होईल. हो, मी तुमचंही खरं म्हणते ना, मी नाही म्हणत नाही आहे, पण त्याचा संपूर्ण आधीचा समग्र हे याच्याशी काही संबंध नाही. नाही, त्यांनी माणसं आणली का नाही, हां आपण म्हणणं म्हणजे त्या मुद्द्यापुरतं घ्या की माझं पोलीस म्हणणं ऐकून घ्या ना, सभागृहात त्या गेले होते का मुद्द्याबद्दल नव्हते? बोलतोय. नाही, गोरे सभापती साहेब, मग त्या नाही, ऐकून घ्यायला लागेल, पण त्या सभागृहात पोलीस गेले की नाही तेवढंच तुम्ही सांगा ना मला. मी असं म्हणत नाही तुम्ही बोलू नका. हा, वस्तुस्थिती सांगतोय. तुम्ही वस्तुस्थितीच्या आधारे ज्या सदस्य महोदयांनी सांगितलं त्या माहितीच्या आधारे आपण कारवाई करताय. तीच वस्तुस्थिती मी पण सांगतोय. सांगा ना. माझं सभापती महोदया माझं म्हणणं हे आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे. तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल केला कुणी केला याची चौकशी झाली पाहिजे. आणि जर पोलिसांना तपास करायचा होता, जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं. पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरं आहे, खोटं आहे हे कोर्ट ठरवेल. कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडलंय अध्यक्ष सभापती महोदय त्या ठिकाणी जे काय घडलंय हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे. आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचा निर्देश कसा देऊ शकतो? तुम्ही घेतलेल्या निर्णयावर मी बोलायला मला अधिकार आहे नाही माहिती नाही, पण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन त्या ठिकाणची परिस्थिती कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम केलं कुणी? जर त्या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक असताना त्या ठिकाणी मंत्री कसे जातात? का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो? 2-2, 5-5 हजार कार्यकर्ते कोण बोलवतं याची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. 11 वाजता जिल्हा परिषदेची निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या CO ला 11 वाजता मिटिंग घ्यायला कोणी भाग पाडलं याची चौकशी झाली पाहिजे. ज्या सभागृहापासून हाकेट म्हणजे अगदी 10 फूट 15 फुटाच्या अंतरावर 20 फुटाच्या अंतरावर बैठक कशी होते? या सगळ्या गोष्टी सभापती महोदया माहिती घेतल्याशिवाय कुणी दाखल केला गुन्हा कुणी दाखल केला याची माहिती न घेता कधीतरी भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा,
बाकीच्या सिस्टमवर आरोप करायचा हे अध्यक्ष महोदय उचित नाही. ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे. आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही. आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल सभापती महोदय. निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया झाली ती निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार इथं नाही सभापती महोदय. त्यामुळे सभापती महोदय अशा पद्धतीनं निवडणुकीच्या प्रिमायसेस मध्ये दहशत निर्माण करणं, स्वतःच्या ताकदीचा वापर करणं, मंत्रिपदाचा वापर करणं हे सभापती महोदय कुठल्याही नियमात बसत नाही. आपण का नियमाचं उल्लंघन केलं? का 5,000 माणसं सभापती महोदयच्या जिल्हा परिषदेमध्ये घुसली? 5,000 माणसं जिल्हा परिषदेमध्ये जातात निवडणूक चालू असताना सभापती महोदय. अशा पद्धतीचं वातावरण तिथं निर्माण करायचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी तो प्रश्न निर्माण करून सभापती महोदय निवडणुकीच्या अनुषंगानं अशा पद्धतीचं वातावरण. सन्माननीय सभापती महोदय, या सभागृहामध्ये सकाळी माननीय उपसभापती महोदय या आसनावरती नाही सभापती महोदय चौकशी कोणाची लावायची, चौकशी कोणाची करायची हा तुमचा अधिकार आहे. सभागृहामध्ये एक निर्णय झालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सन्माननीय मंत्री शंभूराज देसाई साहेबांनी आणि सन्माननीय मंत्री मकरंद दाबांनी कुठेही भारतीय जनता पार्टीचा नाव हे सभागृहामध्ये घेतलेलं नाही. भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्रपक्ष आहे, आम्ही सगळे अलायन्समध्ये काम करतोय. कुठेही भारतीय जनता पार्टीचा उल्लेख भारतीय जनता पार्टीनं हे केलं असं सभागृहामध्ये आलेलं नाही. हे चुकीचं रेकॉर्डवर राहू नये. सन्माननीय मंत्री महोदयांनी एवढंच सांगितलं, पोलिसांच्या बद्दल सांगितलं. मला वाटतं सभापती महोदय एक सेकंड फक्त सांगतो. चौकशी कोणाच्या मार्फत करायची निर्णय झालेला आहे, त्याची अंमलबजावणी सरकार करेल, परंतु चुकीचं रेकॉर्डवर राहू नये. भारतीय जनता पार्टीचा उल्लेख कुठच्याही सन्माननीय सदस्यांनी केलेला नाही. आणि दुसरा ह्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जर आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पाळतो किंवा सांभाळतो किंवा त्याची अंमलबजावणी करतो, तर त्याच्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 2 सदस्यांना जे निवडणुकीपासून मतदानापासून वंचित ठेवलं त्याचं काय, आणि त्याचा निर्णय झालेला आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कुठचाही उल्लेख या सभागृहामध्ये झालेला नाही हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. मला वाटतं आपण जरा बसा. नाही, आपण मंत्री महोदयांना सांगितलं बोलायला, त्याच्यानंतर आपण त्यांना देतो. आता मी बोलतोय. या आज जे विशेष बैठक बोलवली होती त्या अन्वये नियम 97 अन्वये चर्चा होणं अपेक्षित होतं. तथापि जी काही काल परवा घटना घडल्या त्याचं प्रतिबिंब नाही तर आपण मी आपल्यालाच बोलायला दिलं होतं, परंतु आपण माननीय उद्योग मंत्री महोदयांकडे हात केला आणि म्हणून आपण त्यांना बोलायला दिलं. मी आपल्यालाच बोलायला दिलं होतं. आपण जरा बसा मंत्री महोदय, आपण बसा. मी आपला प्रकार आपल्या संदर्भामध्ये मी सगळं ऐकलेलं आहे. मी ऐकलं आपलं सगळं. 2 मिनिटात संपवा. मला फक्त आपल्याला हात जोडून सभापती महोदय विनंती करायची आहे. सभापती महोदय, आपण थोडं गांभीर्यानं मी जे आपल्याला सबमिशन करतोय ते फक्त ऐकून घ्या. आम्ही मंत्री वगैरे नंतर आहोत, आम्ही एक मानव आहोत आणि आमच्या सगळ्यांचं या सभागृहातल्या हक्काचं रक्षण करण्याची कस्टोडियन म्हणून ह्या चेअरची जबाबदारी आहे. मगाशी आपण येण्यापूर्वी माननीय उपसभापती महोदया
या आपल्या आसनावरती होत्या. आणि जेव्हा सन्मान्य सदस्य हेमंत पाटील साहेब, सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेब, ह्या सन्मान्य सदस्यांनी जेव्हा तो 20 तारखेचा उल्लेख, आणि त्यांनी काय सांगितलं, मंत्री जखमी झाले, आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं, वर्तमानपत्रात वाचलं. मग त्या संदर्भात मान्य उपसभापती महोदय म्हटले की मंत्री हजर आहेत, तर तुम्ही म्हणजे वस्तुस्थिती मांडा. सभापती महोदय मला सांगा, आता मी कुणी काय बोललं त्याचा संदर्भ देणार नाही, पण त्या ठिकाणी मी पक्षाचा उपनेता आहे. जिल्हा परिषद सदस्याला व्हीप बजवायचा अधिकार पक्षानं प्रतोद या नात्यानं मला दिलेला आहे. त्यामुळं ज्या जिल्हा परिषद सदस्यांना आमच्या पक्षाच्या व्हीप बजवायचा होता, मला वकिलाला सुद्धा घेऊ दिलं नाही जवळ. मी विनंती करत होतो, व्हीप बजवायचा आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, वकिलाला बरोबर घ्या. मला सांगितलं तुम्ही एकटे जावा. मी एकटा ते व्हीप आमच्या सगळ्या सदस्यांचा घेऊन, म्हणजे मी का तिथं गेलो, तर मला नियमानं पक्षानं अधिकार व्हीप म्हणून, मुख्य प्रतोद म्हणून त्याला व्हीप बजवायचा अधिकार दिला होता, त्या कामासाठी गेलो. नंबर 1. आणि सन्मान्य अध्यक्ष सभापती महोदय, या सभागृहामध्ये सदस्य बोलतात ते खरं, मंत्री बोलतात ते खरं, हे बघा ना सभापती महोदय, सगळ्या अंगावर रक्त पडलं. तो जे सन्मान्य सदस्य संदीप मांडवे आहेत त्यांच्या शर्टावर रक्त पडलं. ठीक आहे ना, तुम्हाला सदस्यांना ताब्यात घ्यायचं होतं ना, खाली गेटवर घेऊ शकला असता ना, किंवा नाही मतदान करून घेऊ शकला असता. विस्तृत चर्चा झालेली आपण नाही, ऐका ना सभापती महोदय, मला साहेब सांगा, मंत्र्याला मारहाण झालेली या सभागृहात कधी झालंय का प्रकार? मंत्र्याला धक्काबुक्की झालेलं कधी या सभागृहानं ऐकलंय का? सगळं रेकॉर्ड काढून बघा, हे सभागृह निर्माण झाल्यापासून. एवढं होऊन सुद्धा आम्हाला बोलायला सुद्धा तुम्ही देणार नाही, आमचं ऐकून पण घेणार नाही. 37 मिनिटं झालं याच एका घटनेवरती चर्चा सुरू. नाही, आपण सांगा, नाही 1 मिनिट, आम्हाला सांगा, तुम्ही बोलू नका, आम्ही तुम्हाला आपल्याला बोलायला नाही, आम्ही तुम्हाला नतमस्तक होतो आणि घरी निघून जातो. मी एवढं सुद्धा जर तुम्ही बोलायला अडचणच नाही, परंतु 37 मिनिट झालं एकाच विषयावरती चर्चा सुरू आहे. आपला जो अध्यक्ष- विशेष बैठकीमध्ये निर्णय ठरला होता त्याच्या आपण बोलत नाही. सभापती महोदय, या विशेष बैठकीचं नियमावली ठरली, सगळं मान्य आहे, पण राज्याच्या इतिहासात, या विधिमंडळाच्या इतिहासात, राज्य सरकारच्या इतिहासात, सरकारमधल्या मंत्र्याला सरकारचे पोलीस जर अशी मारहाण करत असतील, धक्काबुक्की करत असतील, इजा पोचवत असतील, तर सन्मान्य अध्यक्ष महाराज बोलायचं पण नाही. आणि कुणाकडे न्याय मागायचा? आम्ही न्याय प्राध्यापक राम शिंदे साहेब, जे रामशास्त्री प्रभूने बाण्यानं, तुमचंही नाव राम आहे आणि रामशास्त्री प्रभूने साहेबांचं पण नाव राम होतं, आम्ही तुमच्याकडेच न्याय मागणार. आम्ही कुणाकडे न्याय मागायचा? शेवटी आमचे कस्टोडियन, आमचे सगळे करते करविता, आम्हाला न्याय देणारे, आमचा आधार, आम्हाला संरक्षण देणारे आपणच आहात. आणि म्हणून 2 मिनिटं फक्त माझं ऐकून घ्या. या संदर्भामध्ये शेवटी मी मगाशी सांगितलं, आपण नव्हतात म्हणून आपल्यालाही आठवण करून देतो. साहेब 10 पोलीस आम्हाला दोघांना ओढत होते, 10 पोलीस, 4 ह्या दंडाला, 4 ह्या दंडाला, 4 कमरेला, 2 पायाला. अहो, आरोपीला एखाद्या गुन्ह्यातल्या पकडत नाही असं पकडलं. हे सभापती महोदय, मी आपल्या चेअरचा आदर करतो. चेअरनं निर्णय दिला की त्या एसपीचं निलंबन करा, त्या 2 LCBच्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा आणि या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा, ही आमची मागणी आहे. निलंबनाचं तर त्यांनी जाहीर केलं, निवडणुकीच्या बाबतीत आपण बोला. पण सन्मान्य सभापती महोदय, जसं हे सभागृह आमदारांच्या हक्काचं रक्षण करतं, आमदारांवर असा प्रसंग झाला की हक्कभंग येतो, त्या आरोपीला पिंजऱ्यात उभं केलं जातं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मग मंत्र्यांनी जात कुणाकडे मागायची? आपण सभागृहामध्ये सांगता की मंत्र्यांना बोलता येत नाही, मंत्र्यांना सरकारची बाजू मांडा. आम्ही कुणाकडे मांडायचं? पहिले आम्ही आमदार आहे ना, आणि मग मंत्री आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या अधिकारामध्ये जसं त्यांना निलंबित केलेलं आहे, त्या न्यायालयीन चौकशीमध्ये त्या एसपीच्या इथून पाठीमागच्या सुद्धा सगळ्या कारकिर्दीची चौकशी करा. आंतरवाली सलाटीचा उल्लेख
माननीय हेमंतदादांनी केला. साहेब, एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. साहेबांनी मला 2 वेळा तिथं जायला सांगितलं. एवढा प्रचंड उद्रेक होता, का बरं तिथनं काढलं हो त्याला? आंतरवाली सराटीला जो गोळीबार केला, लाठीचार्ज केला, का काढला आंतरवाली सराटीतल्या जालना जिल्ह्यातनं त्याला काढलं? एवढ्या लवकर काढलं? त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड काढा. आता मला बोलायचं नाही, काय उद्योग चाललेत वर्षभर साताऱ्यात? रेल्वे पोलीस मधला कुठला कर्मचारी आणून बसवलाय? काय उद्योग करायसाठी बसवलाय? हे आता मला बोलायचं नाही. दिस इज नॉट द पार्ट ऑफ द आवर डिस्कशन, म्हणून मी ते बोलत नाही. पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, एका मंत्री असण्याच्या अगोदर असणाऱ्या आमदाराला जर त्या एसपीच्या सांगण्यावरनं एसपी, पोलीस निरीक्षक देवकर, सहाय्यक निरीक्षक गर्जे आणि 100 जे साध्या वेशातले पोलीस होते, जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत, त्या सगळ्यांचं सन्मान्य अधिकाऱ्यांचं तर निलंबन झालं. पण मला आणि मकरंद पाटील साहेबांना जर तुम्ही ते कर्मचारी दाखवले समोर आणून, तर आम्ही ओळखू शकतो ह्यातल्या कुणी आम्हाला ओढले. कारण प्रत्येकाची नावं आम्हाला माहीत असायचं कारण नाही. या सगळ्यांवर सभापती महोदय, आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत, आम्ही कोण आहोत याचा बिलकुल याच्याशी संबंध नाही. आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं नाही. उदय सामंत साहेबांनी सांगितलं, भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये आम्ही आहोत. आम्ही त्यांचं, आमचा आक्षेप पोलिसांवर आहे, आमचा आक्षेप चुकीचं वागणाऱ्या पोलीस यंत्रणेवर आहे, आमचा आक्षेप ज्या पोलिसांनी आमदार, मंत्री, खासदार बघितलेले आहेत त्यांच्यावर आहे. त्यामुळे जे सन्माननीय उपसभापतींनी निर्देश दिलेले आहेत, ज्याचं पालन करतो म्हणून सरकारच्या दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे ते निलंबन तर झालेलंच आहे, त्यांनी केलेलंच आहे. पण त्या 100 पोलीस जे साध्या वेशातले होते त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा निलंबन करावं अशी मागणी आपल्याला करतो. आणि मंत्र्यांचं रक्षण रामशास्त्री प्रभूने बाण्यानं प्राध्यापक राम शिंदे साहेब माननीय सभापती महोदय आपण करावं अशी आपल्याला विनंती करतो. वेळ काढा. मला वाटतं हा विषय न संपण्याजोगा आहे. एकूणच आपण ज्या विशेष बैठक बोलवली आणि बैठकीच्या अंती जवळपास 4 मंत्री महोदयांनी या चर्चेत सहभाग नोंदवला आणि अनेक सदस्यांनी देखील नोंदवला. त्यामुळे ही चर्चा संपुष्टात येऊ शकत नाही आणि म्हणून सभागृहाचं कामकाज मी 12 वाजेपर्यंत तहकूब करत आहे. नियमित बैठक 12 वाजता भरेल.